बदल होत आहेत बऱ्याच गोष्टी. रात्री झोपताना एक, सकाळी Sometimes you वेगळं. lose control of yourself. कधी कधी नियंत्रण जातं स्वतःवरचं. And that's why we need to keep on going to God to be updated. To be म्हणून briefed. देवाकडे सारखं गेलं पाहिजे, आपला सगळा अपडेट नीट ठेवायला. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अकष्टी व भाराक्रांत जन हो, माझ्याकडे and या, I will give you rest. मी तुम्हाला विसावा देईन. Take my yoke upon you, माझं जू तुमच्यावर घ्या, learn from me, माझ्याकडून शिका, and you shall find rest for your soul. म्हणजे तुमच्या जीवाला विसावा मिळेल. जीव. Matthew 11:28 to 30. मत्थे 11:28 ते 30. You have to go to Jesus every time you feel frustrated, ज्या दर वेळेला तुम्हाला वैताग आल्यासारखं जाणवेल ना, तुम्हाला येशूंकडे यावंच लागेल. and then take his yoke upon you, मग येशूंचं जू आपल्यावर घ्यायचं. and he will guide you into all things. येशू तुम्हाला सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन He करतील. will make things easy for you. येशू तुमच्यासाठी गोष्टी सोप्या करतील. Your frustration will find an answer in Jesus. आणि तुमच्या कंटाळवाण्या त्या वैतागलेल्या अवस्थेला येशूंमध्ये उत्तर सापडेल. And there are steps you can take to counter all these forces that are coming against you. आणि काही पावलं उचलायची, या ज्या सगळ्या शक्त्या आपल्या विरुद्ध येत असतात त्याच्या विरुद्ध काही पावलं उचलायची We आपण. have to keep our balances in all these turbulent waters. काय पावलं उचलायची? तर या सगळ्या अशा खळबळलेल्या पाण्यामध्ये आपण आपलं संतुलन ठेवायचं. Only by coming to God आणि फक्त देवाकडे येऊनच and allowing the Holy Spirit to take over, आणि पवित्र आत्म्याला ताबा देऊनच all these raging fires can be smooth. ही सगळी भडकलेली आग शांत होऊ शकते. येशूकडे तर यावंच लागेल. Many Option times नाही. our minds are burning. बऱ्याच वेळेला आपली ही जी मनं असतात ना, डोकी ही अशी भडकलेली पेटलेली असतात. Fever sometimes is not in our neck here, it बरोबर. is in the head here. कधी कधी ताप इथं नाही चढलेला, ताप डोक्यात They गेलाय. say the fever has entered your head कधी कधी now. डॉक्टरही म्हणतात ताप त्यांच्या डोक्यात गेलाय. And so the word of God तर देवाचा is शब्द a healing to your brain. आरोग्य आहे तुझ्या मेंदूला. Every day read the Bible रोज बायबल वाचा ना, and see that person how he reacts. आणि रोज बायबल वाचणारा माणूस कशी प्रतिक्रिया देतो बघायचं. Because it can target to a very specific area of your brain. कारण तुमच्या मेंदूच्या एखाद्या विशिष्ट भागाला ते टार्गेट करू शकतं. And it can calm those nerves. आणि त्या सगळ्या नसनशींना शांत करू शकतं देवाचं वचन. Do you understand this? समजताय का मी It काय works like a म्हणतोय? medicine. औषधासारखं काम करतं देवाचं वचन. त्या भडकलेल्या मेंदूला शांत करतं, डोक्यात घुसलेल्या तापाला उतरवतं देवाचं वचन. And those specific areas which are burning, आणि जे ते विशिष्ट भाग इथे भडकले तापलेले आहेत, in those areas the word of God will go and heal. त्या भागांमध्ये देवाचं वचन जाऊन घुसून आरोग्य देईल. Because Bible says कारण बायबल the म्हणतं word of God has the power to divide the soul हालेलुया, and देवाच्या शब्दात your सामर्थ्य आहे. members. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. जीव आत्मा ह्याला सगळ्याला दुभंगून आतमध्ये घुसायचं सामर्थ्य आहे. Isn't it? What does it say? Come काय on, read. लिहिलंय वाचू आपण. Hebrews 4:12. No? इब्री करा 4 अध्याय 12 वचन ना. What it says? काय लिहिलंय तिथे? काढा बरं तुम्ही. इब्री So, करा for 4 the 12. word of God is living and powerful and sharper than any two-edged sword, piercing even to the division of soul Wow, and wow. spirit Hallelujah. and Amen. of joints and of marrows and a discerner of the thoughts and intents of the hearts. इब्री करास पत्र 4 अध्याय 12 वचन. कारण देवाचे वचन जिवंत आणि समर्थ व कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तिखट आणि जीव आत्मा सांधे व मज्जा यांना मध्ये भेदून आरपार जाणारे आणि अंतःकरणातील विचार व भावना यांचा निवाडा करणारे देवाचे वचन आहे. See, did you see when you get a headache, तुमच्या लक्षात येतं का जेव्हा केव्हा तुमचं डोकं दुखतं, you take crocin. तुम्ही डोकं दुखतंय तर समजा क्रोसिन वगैरे घ्या. You take the crocin in your mouth, क्रोसिन तुम्ही तोंडात घेतली, but head gets healed. पण डोकं बरं होतं. घेतली कुठे? जिभेवर. बरं काय झालं? डोकं. Because it targets the specific area. कारण त्या विशिष्ट भागात ते औषध घुसून काम करतं. If you have stomach problem, पोटात काही झाला प्रॉब्लेम, you still take the tablet from your mouth. तुम्ही तोंडानेच गोळी घेता ना, It does not go to the head. ती काय डोक्यात जात नाही. मग It heals your stomach. ती पोटात जाऊन पोट बरं करते. If that medicine can do those things त्या for you, औषधी गोळ्यांना एवढं जर ज्ञान आहे आणि त्या औषधी गोळ्या असं काम करू शकतात. the word of God is living. अरे हलक्यात कसं घेता या वचनाला? हे जिवंत वचन आहे, It's powerful. सामर्थ्यवान वचन आहे हे. It will go to those specific areas and heal you. त्या विशिष्ट भागांमध्ये घुसून ते देवाचं वचन तुला आरोग्य देईल. Amen. अरे साधी गोळी जाऊन काम करते, वचन नाही काम करणार का? The area where when the word of God touches, आणि ज्या भागांमध्ये ते वचन जाऊन स्पर्श करेल, you will suddenly feel like a good hormones are being released in हो you. ना, अचानक तुला वाटायला लागेल, चला मेडिकल भाषाच वापरू, अचानक असं वाटायला लागेल चांगले चालले हार्मोन माझे सगळे लेट लूज झाले. कोणी केले? आमच्या देवाच्या वचनाने केले. Praise God.